नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला भेटत आहे एका नवीन चॅनलचा मराठी स्टडी रूम. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी मराठी शाळा हे जे चॅनल आहे ते आपण लहान मुलांना समर्पित केलेलं आहे. लहान मुलांसाठी ते चॅनल आहे. इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पहिली ते सातवी लहान मुलं. आणि मराठी स्टडी रूम हे जे चॅनल आहे ते स्पर्धा परीक्षेसाठी आपण खास बनवत आहोत तुमच्या सहकार्याने. तर नक्की आपल्या मराठी शाळा या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलेलंच आहे आणि तुम्ही भरपूर प्रेम दिलेलं आहे. मराठी स्टडी रूम या चॅनलला देखील सहकार्य करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा. काय पाहायचंय, कोणता व्हिडिओ पाहिजे याची कमेंट तुम्ही नक्की करत जा. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये आपण काय केलं पाहिजे, सराव हा महत्वाचा आहे, त्याचं काम महत्वाचं आहे आणि काही ट्रिक्स ज्या असतात त्या महत्वाच्या असतात. आज आपण पाहणार आहोत घड्याळ. घड्याळावरती स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न नक्की येतात आणि घड्याळावर प्रश्न आल्यानंतर त्याच्या काही ट्रिक्स आहेत आणि काही सिंपल गोष्टी आहेत, साध्या गोष्टी आहेत ज्या आपण विद्यार्थ्यांना सांगतो, लहान मुलांना पण सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, घड्याळामध्ये 3 काटे असतात आपल्याला माहिती आहे. जो सगळ्यात छोटा काटा आहे, सेकंड काटा, त्याला जास्त महत्व दिलं जात नाही, परंतु वेळ सांगण्यासाठी तास काटा आणि मिनिट काटा याच्यावर विचार करावा लागतो. तास काटा थोडा छोटा असतो, मिनिट काटा थोडा मोठा असतो. घड्याळामध्ये आपण पाहतो प्रश्न कशावर विचारला जातो, की घड्याळामध्ये एवढ्या वाजता कोणता कोण तयार झाला, कोण. ठीक आहे, किती अंशाचा कोण, कोणता कोण तयार झाला, हे की नाही. तर आपण काय करतो, जनरल आपल्याला माहित आहे काटकोन हा आपल्याला माहित आहे, काटकोन माहिती आहे, काटकोनापेक्षा थोडा छोटा कोण आपल्याला माहित आहे आणि काटकोनापेक्षा मोठा कोण आपल्याला माहित आहे. काटकोन, लघुकोन आणि विशाल कोण याच्यावर आधारित प्रश्न सुरुवातीला असतात. त्याच्यानंतर मग घड्याळावर काय होतं की थोडेसे अवघड प्रश्न विचारतात. काटकोन आपल्याला माहिती आहे 90 डिग्रीचा असतो, 90 अंशाचा असतो. लघुकोन हा 90 पेक्षा छोट्या अंशाचा असतो आणि विशाल कोन हा 90 पेक्षा मोठ्या अंशाचा असतो. हे तर आपल्याला माहित आहे. तर आता काय आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा, घड्याळ जे असतं, घड्याळाचा प्रश्न आला तर आपण काय करतो, सुरुवातीला आपण मुलांना काय सांगतो, पटकन एक काय करा, घड्याळ काढा. ठीक आहे, घड्याळ काढल्यानंतर काय, इथं आपल्याला 12 असतात माहितीये, 12च्या समोर 6 असतात माहितीये, इकडं 3 असतात माहितीये, इकडं 9 असतात असं माहित आहे. पुढे काय, जर प्रश्न आला, हे की नाही, प्रश्न आला जर 4 वाजता घड्याळात कोणता कोण असतो. ठीक आहे, लहान मुलांसाठी बरं का. सुरुवात बघूया आपण. आता 4 वाजता काय होणार आहे, 3 नंतर इथे येणार आहे आपला 4, इथे येणार आहे 5. आपण बाकीचे आकडे काढायचेच नाही. मग आता 3 6 9 12 किंवा 12 3 6 9 हे काढायचे. त्याच्यानंतर काय करायचं, 12 वर एक काटा असणार आहे आपला मध्यभागी आणि दुसरा काटा इकडे 4 वर असणार. हा कोण तयार झाला. ठीक आहे, बघा दिसतोय आपल्याला तो काटकोनापेक्षा थोडासा मोठा आहे. मग तो कोण झाला, विशाल कोण. काय तयार झाला, विशाल कोण. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता हे झालं लहान मुलांसाठी. ठीक आहे, आता आपले जे विद्यार्थी आहेत, जे स्पर्धा परीक्षेला पुढे फेस करतात, एमपीएससी आहे आणि खूप सारे आहेत, तलाठी भरती आहे, ही भरती आहे, ती भरती आहे, अमुक तमुक समुक टीईटी वगैरे सगळं लक्षात ठेवायचंय आपल्याला. कच्चं काम येत नाहीये, ट्रिक्स लक्षात राहत नाही. ओके ना, ठीक आहे ना. साध्या सोप्या प्रश्नाकडून आपण जाऊया ना. तर बघा, ही आहे घड्याळ. या घड्याळामध्ये आपण जर विचार केला तर 12 अंक असतात आणि या घड्याळामध्ये पूर्ण एक सर्कल आहे. सर्कल जो असतो तो 360 अंशाचा असतो, 360 अंशाचा असतो.
सर्कल गोल. ठीक आहे. त्याचे निम्मे 180. त्याच्या निम्मे 180. 180 च्या निम्मे 90. हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवलं आपण की काय होणार आहे बघा. तर आता तुमच्या लक्षात येईल या घड्याळाचे आपण काय केले. इकडे बघा, हे आहे आपलं घड्याळ. हे आहे 360 अंश. 360 अंश पूर्ण. मग त्याचे निम्मे केले. हे किती झालं. हे झालं 180 आणि इकडचं पण झालं 180. 6 वाजता बरोबर 6 वाजले. अंदाज बरोबर 6 वाजले. 180 आहे की नाही. आता त्याचे पण 4 भाग केले आपण. हे बघा अशा प्रकारे. तर हा 180 चे 2 भाग झाले. हा झाला 90 अंशाचा, हा झाला 90 अंशाचा, हा झाला 90 अंशाचा, हा झाला 90 अंशाचा. ठीक आहे. आता लक्ष द्या. समजा 3 वाजलेले आहेत. 90 अंशाचा कोण. 3 नाही वाजले, 9 वाजलेले आहेत तरी पण 90 अंशाचा. इकडे 3 वाजले तरी पण 90 अंशाचा. हे छोटे छोटे गोष्टी आहेत. आता काय होणार आहे. 90 अंशापेक्षा जर जास्त वाजले, 4 वाजले तर 90 अंशापेक्षा मोठा कोण. ठीक आहे. 3 नाही वाजले, 3 पेक्षा थोडे कमी वाजले, 2च वाजले, मग काय होणार आहे. 90 अंशापेक्षा काटकोनापेक्षा छोटा. ह्या गोष्टी लक्षात आल्या. तर आणखीन एक महत्वाची भाग जो सांगायचा आपल्याला तो बघा. इथं मला सांगायचं आहे या 90 चे पण काय होणार आहे. 3 भाग होणार आहे. 1 2 3. इथं बघा ह्या 90 चे 3 भाग होणार. इकडे बघा. इथं काय करूया आपण. तुमच्या लक्षात येईल. हे 3 वाजले ना आपले. हे बघा इथे 3 वाजले. 90 अंशाचा कोण. 1 2 3. 3 वाजले म्हणून 90 अंशाचा कोण. हे लक्षात घ्या. तर जर 3 नाही वाजले आपल्याला काय करायचंय. इथं 12 आहेत आपले. इथं 1 वाजला, इथं 2 वाजले आणि इथं 3 वाजले. तर लक्षात घ्या 3 वाजता जर काटकोन होतोय तर 3 च्या आधी 2. मग इथे काय होणार आहे. इथं 90 अंश झाले तर 2 ला किती होणार आहे. 60 अंश. इथं जर 90 अंश झाले 2 ला काय होणार 60 अंश आणि 1 ला काय होणार आहे 30 अंश. मग लक्षात काय येणार आपल्या. लक्षात काय येणार आपल्या. बघा इथे हा झाला 60 अंशाचा कोन. ठीक आहे. आणि हा झाला इकडे 30 अंशाचा कोन. म्हणजे 12 ते 1 जो भाग आहे, एक जो पट्टा आहे, 12 पासून 1 पर्यंत आलो तर 30 अंश. हे लक्षात घ्या. एकेका कप्प्यामध्ये 12 पासून 1 पर्यंत आले तर हा जो कप्पा होणार आहे हा होणार आहे 30 अंशाचा. असाच प्रत्येक कप्पा जो आहे तो 30-30 अंशाचा होणार आहे. हे लक्षात राहिलं आपल्या. तर आपल्याला घड्याळ समजणं सोपं जाणार आहे. तुम्ही घड्याळ घ्या हातात, अभ्यास करा त्याचा आणि एका दिवसात घड्याळाचे सगळे प्रश्न आपल्याला सोपे जाणार आहेत. सराव करूया आपण त्याचा. मी पण आहे, तुम्ही पण आहो आणि आपण दोघे मिळून सराव करूया नक्कीच. आजच्यासाठी एवढंच. पाहत राहा मराठी स्टडी